नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वेस्टर्न रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे की आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सिलेबस आणि त्याच्यासाठीची एक्झामसाठी जी फी असणार आहे ती फी किती असणार आहे याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला वेस्टर्न रेल्वेमध्ये जी भरती आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, ही भरती जी आहे ती भरती स्काउट गाईडचे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांसाठी आहे. मित्रांनो, जे तुमचे मित्र स्काउट गाईड झालेले आहे आणि त्यांना वेस्टर्न रेल्वेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे त्यांना लगेचच हा आपला व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तर बघा, ही जी भरती आहे या भरतीची आपल्याला डेट पाहिजे आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन 17/9/2024 पासून सुरू झालेले आहे आणि आपल्याला लास्ट डेट काय आहे तर 16/10/2024 पर्यंत आपल्याला काय करायचे आहेत, याचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे www.rrc-wr.com ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करत असताना आपल्याला बघा इथं ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट किती देण्यात आलेल्या आहे तर लेवल 2 साठी 2 पोस्ट आहे आणि लेवल 1 साठीच्या 12 पोस्ट आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा, एकूण 14 पोस्ट साठीची ही भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर आपलं स्काउट गाईड झालेलं असणं आवश्यक आहे इथं. आणि आणखीन काय इथं एज्युकेशन मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघा लेवल 2 साठी. तर इथं तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जे विद्यार्थी SC ST किंवा एक्स सर्व्हिसमन असणार आहे किंवा जे विद्यार्थी PWD असणार आहेत त्यांच्यासाठी ही 50%ची अट असणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचं स्काउट गाईडचं क्वालिफिकेशन असणं अत्यंत आवश्यक आहे. लेवल 1 साठी बघा 10वी तुमची पास असणं आवश्यक आहे किंवा तुमचा ITI असेल किंवा ITI इक्विव्हॅलेंट कोणताही कोर्स तुमचा झालेला असेल तरी तुम्ही काय करू शकता, क्लास 2 साठी तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, ITI चे जे काही ट्रेड आहेत ते इथं ट्रेड देण्यात आलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिंगल अँड टेलिकॉम डिपार्टमेंटचा असेल, यातला कोणताही तुमचा ट्रेड झाला असेल तर तुम्ही काय करू शकता, लेवल 1 साठी इथं अप्लाय होऊ शकता किंवा तिथं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आलं का लक्षात मित्रांनो? इथं स्काउट गाईडचं बघा क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे 2.2 मध्ये. लेवल 1 आणि लेवल 2 साठी तुमचं कोणतंही स्काउट गाईडचं सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे किंवा हिमालयन वुड बॅच जे आहे त्यांचं सर्टिफिकेशन असणं इथं तुमचं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला इथं जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला नॅशनॅलिटी कोणती कोणती इथं आवश्यक आहे, कारण ही जी भरती आहे ती भरती पूर्ण भारतभर असणार आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यासाठी इथं आपल्याला नॅशनॅलिटी दिलेली आहे की तुमची नॅशनॅलिटी कोणती असली पाहिजे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं एज लिमिट दिलेलं आहे आणि आपल्याला सॅलरी ही देण्यात आलेली आहे. तर लेवल 2 साठी सॅलरी बघा किती आहे, 19,900 ते 63,200 7 पे नुसार सॅलरी आहे आणि एज लिमिट 18 ते 30 असणार आहे. बघा, लेवल 1 साठीची सॅलरी किती आहे, 18,000 ते 59,200 7 पेचा इथं तुम्हाला स्केल दिलेला आहे आणि एज लिमिट किती आहे, 18 वर्ष ते 33 वर्ष, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा, इथं कास्ट नुसार आपल्याला एज मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, ते कशा पद्धतीनं आहे ते तुम्ही पाहू शकता. ज्या काही गव्हर्नमेंटचे नियम आहे त्यानुसार आपल्याला तुमच्या एज मध्येही काय करण्यात आलेले आहे, शिथिलता देण्यात आलेले आहे, ते तुम्ही इथं चार्ट मध्ये पाहू शकता मित्रांनो. तर आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला ऍप्लिकेशन करायचं आहे त्या ऍप्लिकेशनची फी किती असणार आहे ती पहा इथं. तर ज्या वेळेला आपण ऍप्लिकेशन करत आहे त्यावेळेला इथं आपल्याला 500 रुपये ही परीक्षा फी इथं देण्यात आलेली आहे ओपन साठी किंवा सर्व कॅन्डिडेट साठी, आणि जे कॅटेगरी मधून कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये इतकी
परीक्षा फी देण्यात आलेली आहे। या गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला वाचून दाखवत नाही मित्रांनो, जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी कमी वेळेमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे। आता आपली ही जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे दोन्ही लेवलची ती कशा पद्धतीने असणार आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 40 मार्क जे आहेत ते 40 मार्क तुमच्या सर्टिफिकेशनसाठी देण्यात आलेले आहे। पुढे आपण पाहणारच आहोत की कोणत्या सर्टिफिकेटला किती मार्क देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर तुम्हाला फोटो वगैरे जो काय अपलोड करायचा आहे तो विदाउट कॅप किंवा विदाउट ग्लास तुम्ही फोटो काढलेला असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्हाला आधार कार्ड नंबर अतिशय अचूक टाकणं आणि ईमेल आयडी अचूक टाकणं आवश्यक आहे, हेही इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला ही जी काही परीक्षा होणार आहे याच्यामध्ये 40 मार्क आपल्याला सर्टिफिकेशनला असणार आहे आणि 60 मार्क जे आहेत ते 60 मार्क तुम्हाला कशासाठी असणार आहे, रिटर्न टेस्टसाठी असणार आहे। आणि 60 मिनिटाची तुमची रिटर्न टेस्ट असणार आहे। पेपर तुमचा जो असणार आहे तो 2 लँग्वेज मध्ये असणार आहे, इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये तुमचा पेपर असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। रिटर्न टेस्ट जी असणार आहे 60 मार्काची, ती 60 मार्काच्या रिटर्न टेस्ट मध्ये बघा तुम्हाला कशा पद्धतीने इथं प्रश्न दिले जाणार आहेत। तर इथं तुम्हाला 40 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क किती असणार आहे, 40 मार्क असणार आहेत। आणि त्याच्यानंतरची तुमची 20 मार्क जे आहेत ते 20 मार्क तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, एक ब्रॉड क्वेश्चन असणार आहे। म्हणजे तुम्हाला एसे टाइप इथं क्वेश्चन लिहायचा आहे, त्याला 20 मार्क असणार आहे। अशी तुमची 60 मार्काची टोटल एक्झाम असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं इथं इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। इथं प्रत्येक एका चुकीच्या प्रश्नास 1/3 मार्क तुमचे कट केले जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि ही जी काही परीक्षा आहे ती मित्रांनो OMR शीट वरती तुमची परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षा तुमची ऑनलाईन नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आता आपल्याला जे काही 40 मार्क सर्टिफिकेशनला मी तुम्हाला सांगितलेले होते तिथं तुम्हाला प्रत्येक सर्टिफिकेट दिलेले आहे, तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट असल्यानंतर किती मार्क तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचं तुम्हाला बायफर्गेशन इथं देण्यात आलेलं आहे। याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन ही PDF ही तुम्हाला तिथं मिळणार आहे, ती डिटेल PDF तुम्ही पाहू शकता। बघा एक्झाम साठीचा सिलेबस सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे, पडदिशी स्क्रीनशॉट काढा हा जो सिलेबस दिलेला आहे त्याचा, कारण खूप सगळ्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत सिलेबस मध्ये, तुम्ही पाहू शकता। जवळपास 29 पॉइंट दिलेले आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी, तर ते तुम्ही पाहू शकता। इथं स्क्रीनशॉट ही घेऊ शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला तिथं सिलेबस दिलेला आहे ते। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ज्या वेळेला तुमचं होणार आहे त्यावेळेला तुमच्या सर्व डॉक्युमेंट तुमच्या बरोबर असणं आवश्यक आहे। तुम्ही ज्या काही सर्व डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। ज्या डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करणार आहात त्या सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट आपल्याला तिथं स्कॅन करून अपलोड करायचं आहे। तुमची सिग्नेचर फोटो वगैरे व्यवस्थित तिथं अपलोड करणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। जर तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केल्या नसतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, हे इथं लक्षात ठेवा मित्रांनो। इथं तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे। आणि ही जी काही एक्झाम आहे ते एक्झाम कधी होऊ शकते, तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला वेळोवेळी पाहायचं आहे, चेक करायचं आहे की एक्झाम कधी होणार आहे। तर ही जी काही वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट आहे, याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला याबाबत आणखीन काय डाऊट असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आणि मित्रांनो माझे पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।